शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अत्यंत कठोर परिश्रम घेतले. त्यांना प्रेरणा आई जिजाबाई आणि वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडून मिळाली. जिजाबाईंनी त्यांना स्वराज्याच्या विचाराची गोडी लावली आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी ध्येय उचलण्याची प्रेरणा दिली. जिजाबाई यांच्याकडून शिवाजी महाराजांना सैन्य संचालन, लढाईचे तंत्र आणि नेतृत्वाचे गुण शिकायला मिळाले. शिवाजी महाराजांनी किल्ल्यांची मजबूत तटबंदी, नौदलाची निर्मिती, प्रादेशिक सुरक्षा, एक सक्षम प्रशासन तयार केले. त्यांच्या स्वराज्य स्थापनेसाठी संत तुकाराम महाराजांचे तत्त्वज्ञानही महत्त्वपूर्ण ठरले, कारण तुकाराम महाराजांच्या भक्तिरचनांनी आणि समाजसुधारणेच्या विचारांनी शिवाजी महाराजांच्या विचारधारेला गती दिली. शिवाजी महाराजांनी धर्म, न्याय आणि लोककल्याणाच्या मार्गावर चालत एक मजबूत आणि स्वतंत्र राज्य निर्माण केले. त्यांच्या राज्यव्यवस्थेचे स्वरूप एकात्मतेने बांधले गेले होते, ज्यात प्रजेच्या हक्कांची आणि समृद्धीची काळजी घेण्यात आली होती. यामुळे त्यांनी केवळ एक लढाऊ शासक म्हणूनच नाही, तर एक आदर्श राज्यकारभार करणारा शासक म्हणूनही गौरव मिळवला.